हा सगळी पूर्ण डायरेक्ट खोलीच काढून टाकली डायरेक्ट आवरायला. आत्ता वाजले 10:30. जस्ट पोरांनो काल मम्मी ते गावात गेले होते. काल त्यांनी वेगळीच करामत करून ठेवली, त्याच्यामुळे आज मला जावं लागलं गावामध्ये. आत्ता वाजले 7. फायनली आम्ही निघालो. आत्ता वाजले 10. मम्मी ते चालले गावामध्ये, तिकडेच गेली ती. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर फायनली पोरांनो आपण घरी आलोय. जस्ट पोरांनो घरी मामाचा त्यांचा फोन आला होता, ते पण पोचले. आम्ही सकाळी 7 वाजता बसलो होतो. डॉट 8:30 वाजता इथं उतरलो. 8:30 वाजेनंतर ते 9:30 वाजता तिथं पोचले, म्हणजे कम्प्लीट 1.5 तास लागला घरी. आत्ता वाजले 7. फायनली आम्ही निघालो. ती फक्त गाय सोड, जस्ट चिडून इतक्यातच चिडून गाय सोडलाय, घेऊन गेले. इथं असा सीन झाला का मोबाईलला चार्जिंग नाही, फक्त 1% आहे. सकाळी 6 वाजताच उठून आवरलं होतं आम्ही दोघांनी पण. चला फायनली शेवटचा व्लॉग आपला आला. मामा येऊ राहिले तिकडून आले, इकडे गेले. इकडून माहित नाही आता कधी येईल. चला जाऊ आम्ही. मोबाईल चार्जिंग नाही, कधी स्विच ऑफ होईल. जस्ट तेच आवडायला गेलं, कारण तिनं सगळं जे पिशव्या होत्या ज्या आम्ही तिकडे नेल होत्या त्या सगळ्या सुईला लावल्या. फायनली मम्मी दिसली तुम्हाला. हा आज घरी आलो, मम्मी दिसली मला. मम्मी पाणी भरून राहिली वाटतं, काहीतरी पाहू, ते सगळं नंतरून पाहू. आपण जरा थोडंसं आहे ना पोरांनो, बदलेल वाटत राहिलं मला पण, त्याच्यामुळे मी थोडंसं हिंडू राहिलो. जास्त आल्यापूनच मी बसलो होतो. इकडं स्वयंपाक चालू होता, दूध पण आणलं होतं आम्ही असे. आता आम्ही इकडं आलो ना पोरांनो, ऐन मी आता त्यांना तिथं करणार नाही. मेन गोष्ट म्हणजे काय माहिती पोरांनो, तिथं फिक्स रुटीन आहे माहिती तुम्हाला. फिक्स रुटीन आहे. सकाळी 8 वाजता गाय घेऊन जायच्या, 11 वाजता डॉट बांधायच्या, 12 वाजता घरी यायचं. 1-2 तास जेवण करायचं. 2-3 वाजले का परत चाललं गडाक 7 वाजता घरी यायचं. हा तिथला फिक्स रुटीन आहे. याच रुटीनवर ते चालू राहतं. तसं आपल्याला इकडचं नाही. इथं कधी काय होईल म्हणजे दररोज काही ना काही नवीन चालू राहतं, त्याच्यामुळे आपली ब्लॉगिंग पण चालू राहते. आता वाजले 10. मम्मी ते चालले गावामध्ये, तिकडेच गेली ती. आई खाऊ राहिली बिस्किट. आल्या आईनं पसरा आवरला, ती खाऊ राहिली. मम्मी तिकडे कायसाठी गेली होती माहिती का, कारण त्यांना गावात जायचंय. ते पाठीमाग मी तुम्हाला दाखवलं होतं ना, ईदच काहीतरी आणायचंय त्यांना, त्यासाठी ती गावात आली ना. मी म्हणून पुस्तकं जे जुने 2-3 वर्ष अगोदरची ती काढायची. आता इकडे पसरा पडेल. नाही मी नाही देते, पळ. नाही थांब, मी मोबाईल ठेवतो आणि ते काढून देतो तिच्या पै, मग ती घेऊन जाईल. अगं नाही, गाडी आत करायचं, डायरेक्ट घेऊन जायचं. 250 का? 250 रुपये धरले त्याचे वाले. हा संध्याकाळी आपण, हा ते आहे पोरांनो. 25% लावी त्या, 50%ला ते किती. आत्ता वाजले 10:30. जस्ट पोरांनो काल मम्मी ते गावात गेले होते. काल त्यांनी वेगळीच करामत करून ठेवली, त्याच्यामुळे आज मला जावं लागलं गावामध्ये. आईनं सकाळचंच कामधंदा आवरून आईकडे बसले. मम्मी जस्ट स्वयंपाक झालाय, मम्मी तिकडे आहे. ते पण विचारावं लागेल तिकडे जाऊन. मी ना मला गावात जायचंय, काय काम आहे ते तुम्हाला तिकडे जाऊन दाखवेल. फायनली मम्मीनं पसारा आवरून राहिली आज सगळा. मम्मी तिकडे गेली. इथला एवढं हे सगळे भांडे खोंडे काढले होते. 2-3 दिवसापासून मी व्लॉग नव्हतो बनवत ना, त्याच्यामुळे घरात एकदम पसारा पडेल होता. आणि जसं मी व्लॉग बनवायला लागलो तसं सगळं आवरायला लागलं आता, कारण की सगळे भांडे ते इथं घासायचं काम चालू. मग तुम्ही कोणत्या दुकानात टाकेल ते? हा हा त्याच्या दुकानात आहे का? मला पण केलं ती देईल ना. जाऊ आपण, तिथंच काम आहे. काल मम्मी ती गेले, काहीतरी वेगळीच करामत करून ठेवली. तिथे जाऊनच पाहू आता आपण काय सीन राहतो. ती देतं नाही देतं मला. आत्ता वाजले 12. अजून मी घरीच घरके मारू राहिलो. जस्ट पोरांनो निघालोय. मी म्हणलं तुम्हाला 12-1-2 वाजणार आहे. आता मला मोबाईल एकच काम नाही पोरांनो, 2-3 काम आहे. ते काय ते पुढं पाहून घ्या. आणि मला असं गावातच जाऊशी वाटत नाही रे पोरांनो. आता एवढ्या उन्हात आणत तिकडे जाऊन उभं राहायचं, तिकडून कवा गाडी भेटेल मग मी कवा जाईल. चला आता गावात जाऊनच भेटू, करू हळूहळू. दवाखान्यात ते जायचंय मला, भरपूर काम आहे पोरांनो. एक कामासाठी मी नाही जाता. मध्ये आलो होतो कामाचं, हे पुस्तकांचं होतं. काल ना यांचं दुकान बंद होतं. काल तुमचं दुकान बंद होतं? हा
पुस्तक द्यायची होती हा? चालत नव्हतं माझं दुकान. पुस्तक द्यायची होती घेते ना तुम्ही कायची पुस्तक सेकंड हँड कितीची? 12वीचे 11वीचे आता काय 12 11 चालले लोक निघून गेल्यावर मी तुम्ही हा? लोक निघून गेल्यावर नाही ना अजून बाकी आहे ना काय करतो? कॉलेज वगैरे 12वी वाले त्यांना जमणे निघत पटकन लगेच 11वी ठीक आहे. हा 12वी वाले जमणे निघत ते टपकन पैसे मोकळे घेऊन मग काय करतो? घेते ना तुम्ही किती किंमत पाहून किंमत लावायचं का निम्मी नाही नेमणे पाव किंमत लावता नाही. पाव म्हणजे निम्म्यातली 1/4 हा हा 1/4 निम्म्यातली निम्म्यातली निम्मी निम्म्यातली निम्मी. बरं ठीक आहे चला देऊन टाकू आता हे पुस्तक असे आपल्याला काहीच उपयोगात नाही 2 वर्ष कोण पडेल हे. यांना देऊन टाकू हिशोब करू आपण हे. आणि जाऊ गावामध्ये पुढं अजून काम आहे आत्ता वाजला आहे एक फायनली बरं सगळे कामं झाले छोटे मोठे कामं होते ते मी नाही दाखवलं जसं की दादा म्हणलं ते छोटे मोठे कामं होते आता शॉर्टकटनं निघालो घरी आता 1 वाजला आता मला माहीत नाही गाडी भेटली नाही भेटत जास्त फॅप्सी खात होतं एवढ्या उन्हात आणा थोडंसं थंड बरोबर नाही त्याच्यामुळे ते घेतलं होतं मी मला आता घरी जातो माहीत नाही आता मला घरी जाता किती बनवून करायला लागेल त्याच्याचमुळे मला गावात येऊशी वाटत नाही रे मधून शॉर्टकटनं निघालो कारण तिकडून फिरून जाण्यात माझ्या नाही तिकडं जाऊन त्या तणाव गावात नाही भेट आता डायरेक्ट इकडून मग जायचं तिकडे जाऊन उभं राहायचं चला जाऊ घरी आता जस्ट पोरांनो इथपर्यंत गाडी भेटली आता इथून हात करायचा डायरेक्ट घरापाशी उतरायचं दुकानात दवाखान्यात गेलोच नाही कारण तिकडे गेलो असतो डायरेक्ट 2 वाजले असते कारण तिकडे नंबर लय राहत त्याच्यामुळे मी गाडी करून टाकली आता गाडी येते त्याच्यावर डिपेंड राहील मी कधी घरी जायला आता इथं मोकार वाट पाहावं लागलं उन्हा तानामध्ये एक तर पुढे गेलं ना मग मध्ये थांबतीस नाही एवढं स्पीड ब्रेकरमुळे थांबायचं सबस्क्राईब करून टाका इथं ब्लॉग बघितला असेल तर हो आता गाडी कधी येते त्याच्यावर राहिलं घरी आलो वया दिले त्यानं त्यांनी किती रुपये लावले असतील माहिती का 245 रुपये 50 का 45 रुपये एक अर्धा डझन तुम्हाला तेवढे दिले होतं ना मम्मी त्यांनी ते सकाळी भांडे कशी तुझे ना त्यात जेवढं सगळे सामान होतं तेवढं सगळं घरात पसरू येते मम्मीची तेच कामं चालली आपण वया आणल्या ते मी जे गावामध्ये गेलो होतो ते वयाच आणायला गेलो होतो त्यांनी काल दुकानामध्ये टाकलं होतं ना ते हा जे कालपर्यंत जे मिळत होतं ना पाठीमागं बिल लावायचं आहे मम्मीनं आणलं होतं आणि इथं पण त्या सऱ्या केल्या त्याच्यावरती नळी टाकली होती आणि तिथं ते भांडे धुईल होते सकाळचे नाही ते धुईत होती ते आता मग मी पाणी भरून राहिले घरात सगळा पसारा पडेल तो सगळे त्यात जे दाढी दुळी सगळ्या घरात पडेल बाहेरून पण वाट्यावर पण इथं बाडदण टाकलं तिकडं सगळे काही गहू बिऊ पडेल चला आता असे छोटे मोठे काम आहे ते भरायचे ते पुसायचे वगैरे वगैरे आपण दाढी जे काही सगळं सामान राहतं घरातले डबे वगैरे ती रूम पूर्ण आवडून राहिले दाढी जे काही सगळं सामान राहतं घरातले डबे वगैरे ती रूम पूर्ण आवडून राहिले काय पोरांनो हे ह्या पूर्ण खोली रिकामी करेल आहे जे भांडे बाहेर वाळत घातले ते मी ती वाहू राहिले मग धोंडा घालायचं विचार काय हा का ग मग तू एवढी काय आवड राहील सकाळ ना हा काय हा आता ही वाळत घालील परत अशी छोटी मोठी कामं चालू राहतील त्यांची आली आपली आली वावरात बारे चालू आहे पोरांना ऐन भरण्याचा टाइम आला आणि मी येऊन टाकू सगळा पसारा आवरला किचन वाटा बसायचं काम चालू आहे गॅस टाकीड आहे मग मी मध्येच काहीतरी भांडे घासून राहिले मी आलो तो पाणी प्यायला म्हणजे आयला पाणी लागत भांड्यांचा नाही आवाज येत असेल त्याच्यामुळे काय तुमच्या फ्रीज मग आवाज का बरे आहे 12 आणण्याचा मसाला ना करू बटन चालू आहे लाईट चालू आहे पण फ्रीजच चालू आहे अडीच आणि आहे आपल्याला इथं बसलेले सावलीमध्ये फायनली सगळे डबे आपल्याला इथं सुकू राहिले मग मी त्यांचं घरामध्ये काहीतरी चालू आहे त्याने जास्त ते धुतलं सगळं आवरलं मग मी जेवण करू राहिले सगळा पसारा इथंच पडेल पडून हा आता हे काय करतील माहिती का ज्या सगळा पसारा आहे तो आवरतील आणि डब्यामध्ये भरतील आणि इथं लावून देतील घर सगळं पुसून ओके करेल आता फक्त डबे लावायचे घर सुकून दिलं तोवर मम्मीनं जेवण करून राहिली आता आपण भेटू डायरेक्ट की जेव्हा टायमाला ते डबे भरतील ना तवा पहिले कसं होत माहिती का मला विचार करावा लागायचा ब्लॉग काय मानव
आता मला विचार करावा लागतो का तुम्हाला काय काय दाखवा, म्हणजे दाखवायसारखं असं काही काही राहतं. 10 मिनिटात काय काय दाखवा मला, हा प्रश्न पडतो. आता वाजले 6:30. जस्ट पोरांनो आईची मोरी नीट करून राहिली. तर ह्या ब्लॉगला मी इथं जॉईन करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा आणि हा चॅनलवरती जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करून टाका. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. भेटू आपण उद्या सकाळी. बाय. आज